नमस्कार. श्री बाबासाहेब कोकाटे, येरमाळा तालुका कळंब जिल्हा येथील शेतकरी यांनी बहुउद्देशीय असं पेरणी यंत्र टाकाऊतून टिकाऊ असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही असं यंत्र या ठिकाणी त्यांनी बनवलेलं आहे. ते आपण त्यांच्याकडूनच जाणूया की आपण ते यंत्र कशा प्रकारे बनवलं. बाबा, हे तुम्ही पेरणी यंत्र कसं बनवलं हे आम्हाला थोडक्यात सांगा तुम्ही. हे आत्याचं रिक्षाचं इंजन आहे आणि ही पेरणी यंत्राची पेटी आहे. त्याच्यात हात आणि बी हे सगळं टाकलेलं आहे. आणि हे 15 इंची पेरणी यंत्र ती पण केलेली आहे. 15 इंची 15 इंची बनवलेली आहे. ही चाकं लोखंडी बनवली ती. चिखलात असू, काठ असू, काय दगड असू, पंक्चर व्हायची बात नाही, काय नाही दंडलाप एकदम. त्याचं हे व्यास किती ह्याचा आहे, किती बाय कितीचा आहे? हे 1.5 फुटाचं आहे. 1.5 फुटाचं. तुम्ही यंत्र बनवलेलं आहे, ह्याच्यावर तुम्ही आता आम्ही या ठिकाणी पेरणी केलेली आहे. याचा दुसरा उपयोग तुम्ही कशासाठी आता करता? ह्याचं कोळपणी बी येते, नंतर त्याला पाळी टाकता येते, पुन्हा सरी वाढता येते कांदा लावायला. हे किती वर्षापासून वापरता हे? आता हे जवळजवळ 2-4 वर्ष होत आले ह्याला. ही कल्पना तुम्हाला कशी सुचली की आपण हे पेरणी यंत्र आता असं ही बनवू? बैल गेली, ट्रॅक्टर आली. ट्रॅक्टर तर काय रान तुडूनच रिकामं करतात सगळं. मग म्हणलं आपण काहीतरी करायला पाहिजे हे असलं. मग हे जुगाड तयार केलं. या ठिकाणी बाबासाहेब कोकाटे यांनी आपल्याला बहुउद्देशीय असं पेरणी यंत्र तयार केलेलं आहे आणि त्यांनी ही सूचना, त्यांना कल्पना ही त्यांनी अतिशय हे ॲपे जे रिक्षा आहे त्याचं हे इंजन आहे. त्याच्यानंतर हे त्यांनी लोखंडाचं चाक बनवलेलं आहे. त्याच्यानंतर जे आपलं सायकल कोळपं आहे त्याद्वारे त्यांनी हे त्याच्या मांडीवर त्याचं हे येथून नियंत्रण करतात ते, आणि हे त्याच्यातून ही स्वयंचलित इंजन हे चालू करतात. अशा प्रकारे त्यांनी एक बाबांसाठी खूप खूप धन्यवाद की तुम्ही असं शेतकऱ्यांसाठी एक नवीन कल्पना सुचवली. त्याबद्दल तुमचं धन्यवाद, आभार.